पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण पवित्र आत्म्याविषयी आपण चिंतन करणार आहोत. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा काय आहे आम्हाला माहित आहे. पवित्र आत्मा त्रिएक ईश्वराचा तिसरा व्यक्ती. त्रिएक ईश्वरामध्ये तीन व्यक्ती आहेत, एकच परमेश्वर तीन व्यक्ती म्हणून आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यापैकी एक तिसरा व्यक्ती म्हणजे पवित्र आत्मा, याच्याविषयी आपण चिंतन करणार आहोत. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14 ओवी 16 आणि 17 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो. प्रभू येशू आपल्या शिष्यांना म्हणत आहे, सांगताना असं म्हणत आहे. आपण वचन वाचतो. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करीन. प्रियजन हो, पवित्र आत्मा तिसरा व्यक्ती आम्हाला आमचा सहाय्यक म्हणून देण्यात आला. येशू काय म्हणत आहे? मी पित्याकडे जाईल आणि मी पित्याला विनंती करील आणि तो तुम्हाला दुसरा सहाय्यक देईल. म्हणजे पहिला सहाय्यक येशू ख्रिस्त, आजपर्यंत तो आमच्या सोबत होता, तो आमचा पहिला सहाय्यक. आणि दुसरा सहाय्यक म्हणजे कैवारी म्हणजे पवित्र आत्मा, दुसरा सहाय्यक तुम्हाला प्रदान करील. आणि कशासाठी प्रदान करील? तो सदा सर्वदासाठी राहील. त्याचा काळ युगाच्या शेवटपर्यंत राहील. आम्हाला माहित आहे, आपण त्रिएक ईश्वरामध्ये पाहलो. प्रभू येशू जन्मापासून मृत्यूपर्यंत 3 वर्ष त्यांनी आपली सेवा केली आणि अशा प्रकारे त्याच्या सेवेचा अंत झाला. त्यांनी दुःख भोगले, मरण पावला आणि त्या मरणाद्वारे आमच्यासाठी मुक्ती मिळवून दिली. आणि त्याच्यानंतर प्रभू म्हणत आहे, आता मी जाणे अनिवार्य आहे. मी गेलो नाही तर तुमच्याकडे पवित्र आत्मा येणार नाही. आणि मी गेलो तर पित्याकडे विनंती करील आणि तो तुमच्यासाठी दुसरा कैवारी पाठवेल, म्हणजे तो तुमच्यामध्ये सदा सर्वदासाठी राहील. प्रियजन हो, पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकाला देण्यात आलेला आहे अशासाठी की सदा सर्वदा तो आमच्या सोबत राहण्यासाठी. आणि मग तो सदा सर्वदासाठी आमच्या सोबत राहून तो करणार काय? प्रियजन हो, पवित्र आत्मा हा परमेश्वर स्वतः आहे. पवित्र आत्मा, कारण त्रिएक ईश्वराचा एक व्यक्ती म्हणजे अर्धा नाही राहत, तो पूर्ण आहे. जेव्हा पवित्र आत्मा आमच्या सोबत आहे तेव्हा पिता परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे आणि तो आमच्यामध्ये राहतो, आमच्यामध्ये वस्ती करतो आणि आम्हाला प्रेरणा देतो, आम्हाला शक्तीनं भरतो, सामर्थ्यानं भरतो. आणि तो आमच्यामध्ये सदा सर्वदासाठी राहण्यासाठी आला. तो आमच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये आहे. आम्ही त्याला ओळखलं पाहिजे आणि त्याच्याद्वारे आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि त्या पवित्र आत्म्याला आम्ही जागृत ठेवलं पाहिजे. परंतु तो पवित्र आत्मा आम्ही कधी कधी त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळं किंवा त्याच्याकडे आम्ही प्रार्थना न करण्यामुळं, त्याची आम्ही आठवण न करण्यामुळं किंवा आम्ही वाईटामध्ये आपण व्यवहार केल्यामुळं, पापमय व्यवहार केल्यामुळं तो पवित्र आत्मा तो दबून जातो आमच्यामध्ये अंदर आणि मग तो ऍक्टिव्ह बनत नाही, सक्रिय नाही. कारण त्याची शक्ती, आम्ही जे पाप करतो किंवा वाईटाचे काम करतो किंवा त्याची आम्ही स्तुती करत नाही, त्याला ओळखत नाही, तेव्हा तो इनॅक्टिव्ह बनते. तो त्याचे कार्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येत नाही, कारण आमचे पाप, आमचा वाईटाचा स्वभाव त्याच्या कार्याला दाबून देतो. म्हणून प्रिय जन हो,
आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे आणि तो पवित्र आत्मा आम्ही आठवण करावं, त्याच्याकडे आम्ही प्रार्थना करावं आणि त्याच्या प्रेरणेने आम्ही चालावं आणि आम्ही वाईट काम करू नये. म्हणजे वाईट काम म्हणजे पित्या परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्धामध्ये आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा हा पवित्र आत्मा निर्जीव बनते आणि तो कार्य करत नाही. म्हणून आपण त्याला जिवंत ठेवावं, आमच्या प्रार्थनेद्वारे, आमच्या विश्वासाद्वारे त्याच्याकडे प्रार्थना करावं, पवित्र आत्म्याकडे रोज प्रार्थना करावं. रोज पवित्र आत्म्या माझ्यामध्ये ये, पवित्र आत्म्या मला भर, तुझ्या कृपेने भर, वरदानानं भर, सामर्थ्यानं भर, असे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि जेव्हा पवित्र आत्मा अशा प्रकारे आम्ही जेव्हा प्रार्थना करू तेव्हा पवित्र आत्मा जागृत होतो आणि पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करणं सुरू करतो. काही लोक चमत्कार करतात, काही लोकांच्या प्रार्थनेमध्ये शक्ती आहे. कारण काय आहे, ते प्रार्थना करून 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 दिवस रात्र प्रार्थना करून त्यांच्या प्रार्थनेद्वारे तो पवित्र आत्मा जागृत झालेला आहे, क्रियाशील झालेला आहे. सर्वांना पवित्र आत्मा दिलेला आहे, सर्वांनाच. परंतु जे लोक प्रार्थना करत नाही, जे लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याच्यातला पवित्र आत्मा निर्जीव झालेला आहे. परंतु तुम्ही पहा, जे लोक प्रार्थनामध्ये आहेत, प्रार्थना ग्रुपमध्ये आहेत, जे व्यक्तिगत प्रार्थना करतात, ज्यांना वरदान मिळालेलं आहे, ते सर्व कसे मिळालेलं आहे, ते प्रार्थना करून 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 करून. प्रियजन हो, आम्ही जास्तीत जास्त प्रार्थना करावं. आणि विशेष करून आम्ही जेव्हा रोसरीची प्रार्थना करतो, माता मरिया सोबत राहून आम्ही विनंती करतो, रोसरीची प्रार्थना जेव्हा करतो तेव्हा आम्ही पवित्र आत्मा आमच्यामध्ये भरून जाते. कारण काय, रोसरीच्या प्रार्थनामध्ये विशेष काय आहे, रोसरीच्या प्रार्थनामध्ये विशेष म्हणजे आम्ही माता मरियेने दिलेली ही रोसरी, माता मरियेच्या मध्यस्थीने आम्ही प्रार्थना करतो. आणि माता मरियेमध्ये काय आहे, पवित्र आत्मा आहे. कारण माता मरियेला देवदूताने संदेश देऊन सांगितला आहे, नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, तू पुत्र प्रसव करशील, तो पवित्र आत्म्याने तो तुला तुझ्या उदरामध्ये जन्म घेईल. म्हणजे ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे. माता मरिया पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे, कारण तिनं कधी देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये कार्य केली नाही आणि म्हणून ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे. आणि म्हणून आपण जेव्हा रोसरीची प्रार्थना करतो तेव्हा आम्ही पवित्र आत्म्याने भरून जातो. आम्हाला माहित आहे, जेव्हा माता मरिया देवदूताने संदेश देण्याच्या नंतर माता मरिया एलिसेबेला भेटायला गेली. आणि जेव्हा एलिसेबेला भेटायला गेली तेव्हा एलिसेबेच्या उदरातील बाळकानं उडी मारली. त्या बालकाने अंदरच्या अंदर उडी मारली. कारण काय, हे दोन्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने होते. आणि माता मरियेच्या अंदर जो पवित्र आत्मा होता, जो गर्भ होता, त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या माता एलिसेबेला ते प्राप्त झालं. आणि ती सुद्धा पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने जागृत झाली आणि तिच्या उदरातली बाळाने उडी मारली. आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने एलिसेबा म्हणाली, माझ्या प्रभूची माता माझ्याकडे यावे हे भाग्य मला कुठून. कशी ती म्हणाली, तिला कोण सांगितलं, कोणी नाही सांगितलं, पवित्र आत्म्याने सांगितलं. म्हणून प्रियजन हो, आम्हाला पवित्र आत्मा मिळतो आणि मिळला पाहिजे. आणि म्हणून आम्ही रोज रोसरीची प्रार्थना केली पाहिजे. आणि रोसरीची प्रार्थना केल्याने माता मरियेच्या मध्यस्थीने आम्हाला पवित्र आत्मा मिळतो. पवित्र आत्मा आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी, आम्हाला मार्गदर्शन मिळण्यासाठी आम्ही पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करावं. आम्ही कधी आम्हाला समजत नाही आम्ही काय करावं, तेव्हा आम्ही रोमकरास पत्र अध्याय 8:26 मध्ये आम्ही वाचतो, अशा प्रकारे आम्हाला वचन सांगते, तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशी करावी हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. म्हणजे पवित्र आत्मा स्वतः वेगवेगळ्या रूपाद्वारे, वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला आमच्यामध्ये
परमेश्वराकडे विनंती करतो, आमच्यामध्ये प्रार्थना करतो, आम्हाला प्रार्थना करणे शिकवतो, आम्हाला प्रार्थनेमध्ये नेतो, आम्हाला शक्तीने भरतो, देवाच्या शक्तीने कृपेने आम्हाला भरून टाकतो. म्हणून पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये फार गरजेचा आहे. आम्ही पवित्र आत्म्याकडे प्रार्थना केलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करतो तेव्हा तो आमचा सहायक आहे. आम्हाला नक्की देवाकडून वरदान मिळवून देतो आणि आम्हाला आपल्या कृपेने भरतो. पवित्र आत्म्याच्या शक्तीने आम्हाला सर्व काही प्राप्त होते. आम्ही पूजा बलिदानामध्ये जेव्हा भाग घेतो तेव्हा त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. आम्ही जेव्हा कोणत्याही प्रार्थनामध्ये आराधनामध्ये भाग घेतो पवित्र आत्मा तिथं कार्य करतो. म्हणून आपण विश्वास ठेवूया, पवित्र आत्मा आमच्यासाठी फार गरजेचा आहे आणि त्या पवित्र आत्म्यासाठी आम्ही प्रयत्न करूया, प्रार्थना करूया, पवित्र आत्म्याकडे आम्ही प्रार्थना करूया. आणि पवित्र आत्मा मिळण्याचं दुसरं पुन्हा एक कारण आहे. आम्ही जेव्हा वचन वाचतो, वाचत राहतो, ऐकून वचन ऐकून आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होते. प्रियजनो, वचनाद्वारे आम्हाला पवित्र आत्मा मिळते. म्हणून आपण प्रार्थना करूया, वचन ऐकूया, देवाच्या प्रार्थनेमध्ये आम्ही भाग घेऊया, सहभागी होऊया, पूजा बलिदानामध्ये भाग घेऊया. आम्हाला पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करणं सुरू करील. आपण देवाकडे प्रार्थना करू आणि पवित्र आत्म्यानं भरून जाण्यासाठी आपण प्रार्थना करूया.